राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अकोले तालुक्यातील पठार भागात अवैध धंद्यांसह भुरट्या चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातलाय. अशातच बेलापूर गावचे ग्रामदैवत कमलामाता देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली आहे. एक दिव्यांग जोडप्याचे किराणा दुकान फोडल्याची घटना सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. बेलापूर गावचे ग्रामदैवत आई कमलामातेचे मंदिराचे लोकसहभागातून जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू असताना मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. बेलापूर गावच्या हद्दीतील मोघडवाडी येथील सविता रंगनाथ महाले व त्यांचे पती रंगनाथ महाले या दिव्यांग जोडप्याने उदरनिर्वाहासाठी भोसदरी फाटा येथे किराणा मालाचे दुकान व्यवसाय 2 महिन्यापूर्वी सुरू केला. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजताचे सुमारास दुकान बंद करून ते घरी परतले. सोमवारी सकाळी 7 वाजता दुकान उघडून पाहिले असता दुकानाचे मागील बाजूकडील पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. दुकानातील विविध साहित्य चोरी गेले असून साधारण 60 ते 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे महाले यांनी सांगितले आहे. या दरम्यान मागील महिन्यात राजू गोपाळे यांचे इलेक्ट्रिक दुकानाचे मागील दरवाजा तोडून लाखो रुपयांचे तांब्याच्या तारासह दुकानातील विविध साहित्याची चोरी झाली आहे. परंतु अद्यापपर्यंत चोरांचा तपास लागला नाही. पठार भागात अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री, मटका जुगार सारखे अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात भुरट्या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल स्टार्टरसह शेती उपयोगी वस्तू चोरी केल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. या भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत असून सदरचे चोर रेकी करत मौज मजेसाठी चोऱ्या करत असल्याची चर्चा नागरिकांत मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. सविता रंगनाथ महाले, राहणार मोघडवाडी, पण आम्ही भोसदरी फाट्यावर व्यवसाय करतोय. ते व्यवसाय म्हणजे असा की आम्ही किराणा मालासहित वडापावचं चालू केलेलं आहे. आणि आम्ही रात्री 9 वाजता इथून भोसदरी फाट्यावरून मोघडवाडीला गेलो. सकाळी 7 वाजता आलो तर पाठीमागून पत्रा खोललेला होता. बघतोय तर सगळं माल सगळा घेऊन गेले होते. त्याच्या 70-80 हजाराचा माल होता, तो सगळाच नेला त्यांनी. आणि आता आम्ही आमचं पोटच त्याच्यावर चालवलेलं होतं, पण आता ते पण गेलं. मग आता आम्ही करायचं काय? त्याच्यात आम्ही दोघं पण हँडिकॅप आहेत. हँडिकॅप असून आम्ही करतोय. मग आम्हाला पोट कसं भरायचं ही आम्ही कळकळीने आमची विनंती आहे. आणि आम्हाला आहे ना इथं वारंवारच होत आहे. आम्ही आता चालू केलं होतं त्याच्यातून मग आता आम्हाला काय करायचं? पोलिसांनी आम्हाला थोडी हेल्प करावी, मदत करावी, एवढीच आमची विनंती आहे. घटना काही सकाळी आलो 7 वाजता दुकान खोललं आणि मागून पत्रा खोललेला होता. माल गेलेला. कशाने खोलला तो पत्रा? पत्रा आता ती गाय तिथं होतं, ते स्क्रू ड्रायव्हर ती होती पडलेली माग, गेलं माल. मग काय कोणावर संशय तुमचा? काय आता संशय काय, आता कोणावर घ्यावा? किती रुपयाचा मुद्देमाल गेला असेल? 80-90 हजाराचा गेला असेल. मग आता या बाबतीत तुम्ही पोलिसांकडे काय मागणी कराल? आता काय, आता हे गेलेलं आहे ते, आता कसं भरपाई करावं? कर्ज काढून घ्यायचं सगळं. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.